हजारखोली परिसरातील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण, हाजी रऊफ पठाण यांच्या प्रयत्नांना यश। धुळे एप्रिल 27 धुळे शहरातील हजारखोली परिसरातील नागरिकांसाठी एक मोठा दिलासा देणारी कामगिरी यशस्वी झाली आहे। समाजसेवक व अल्पसंख्याक कल्याण समितीचे जिल्हा नियोजन समिती सदस्य हाजी रऊफ पठाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हजारखोली परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले। माजी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात 2023 ते 24 मध्ये अल्पसंख्याक बहुल नागरी विकास योजनेअंतर्गत धुळे महापालिकेला निधी मंजूर करण्यात आला होता। त्याच निधीमधून 75 लाख रुपये खर्चून सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले। या कामाचा लोकार्पण रविवार एप्रिल 27 रोजी सागर हॉटेल, व्हाईट हाऊस जवळ हजारखोली येथे हाजी रऊफ पठाण यांच्या सत्कार करण्यात आला। यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पावसाळ्यात या भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असे। आता काँक्रिटीकरण झाल्यामुळे या समस्या दूर झाल्या असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। स्थानिक नागरिकांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार तसेच हाजी रऊफ पठाण यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत। हाजी रऊफ पठाण यांनी सांगितले की हजारखोली परिसराच्या विकासासाठी हे फक्त पहिले पाऊल आहे। येत्या काळात आणखी विविध विकासकामे मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील। यावेळी रफिक पंपवाले, शेख माबूद पेंटर, दिलदार पठाण, KM पठाण, मंजर खतीब, शेख जुम्मा, शरीफ मामू, जावेद ठेकेदार, अशफाक मनियार, शोएब मिर्झा, अरमान भाई, शरीफ पठाण, नूरा शेख, जावेद मल्टी, गुड्डू काजी, नसीम मिर्झा, छोटू हाजी आणि परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हाजी रऊफ पठान इन्होंने सारे शहर की कब्रिस्तानें और हर वार्ड के बहुत अच्छे काम किए और हमारे यहाँ पर भी वार्ड नंबर 12 में 75 लाख के काम किए। तो हम सारी आवाम और सारे अपने सब साथियों की ताल्लुक से हम उनका शुक्रिया अदा करना चाहते हैं।